नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. वन व्हिडिओ, वन कन्सेप्ट या अंतर्गत आज आपण बघणार आहोत ऑप्शन सेलिंग फंडामेंटल्स. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये ऑप्शन सेलिंग ही नक्की काय गोष्ट आहे, ही नक्की काय कन्सेप्ट आहे, ह्याविषयी आपण अधिक माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया ऑप्शन सेलिंग म्हणजे नक्की काय असतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑप्शन बेसिक्स. थोडक्यात मी ऑप्शनचे काही बेसिक्स गोष्टी पुन्हा एकदा सांगणार आहे. अर्थात आपण आपल्या फ्री कोर्समध्ये आणि एका लाईव्ह सेशनमध्ये या गोष्टी बघितलेल्या आहेत, पण या गोष्टी बघणं आवश्यक आहे. त्यावरूनच आपल्याला ऑप्शन सेलिंग नक्की काय असतं ही गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर आपण ऑप्शन सेलिंगसाठी जे काही बेसिक गोष्टी लागतात किंवा त्याच्या संदर्भातली जी काही बेसिक माहिती आहे तर ती देखील आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत की ऑप्शन सेलिंग हे नक्की काय असतं, कधी करायचं असतं, त्याच्यामध्ये प्रॉफिट किती होऊ शकतो, त्याच्यामध्ये लॉस किती होऊ शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या काही एक्झाम्पलच्या मदतीनं बघणार आहोत. त्याचसोबत आपण ऑप्शन सेलिंगच्या बाबतीमध्ये एक सगळ्यांचा कॉमन प्रश्न असा असतो की ऑप्शन बाईंगला तर कमी मार्जिन लागतं, मग सेलिंगला एवढं जास्त मार्जिन लागण्याची गरज काय आहे? तर जेव्हा तुम्ही ऑप्शन सेलिंग करता तेव्हा तुम्हाला बाईंगच्या तुलनेत खूप जास्त मार्जिन ब्रोकरला द्यावं लागतं. याच्यामागे काय कारण असतं ते आज आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला हे जे लागणारं मार्जिन आहे ह्याच्यामध्ये काही कमी करता येऊ शकतं का? अशा काही ट्रिक्स आहेत का? किंवा असे काही सेटअप्स आहेत का की ज्याच्या सहाय्यानं आपण ऑप्शन सेलिंगसाठी लागणारं जे मार्जिन आहे त्याच्यामध्ये काही कमी करू शकतो का? तर ते देखील आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरू करूया ऑप्शन बेसिक्सला. तर आपल्याला आता सर्वांनाच माहिती आहे की दोन प्रकारचे ऑप्शन्स असतात. एक कॉल ऑप्शन असतो ज्याला आपण सीई असं म्हणतो. ज्या वेळेला आपण बुलिश असतो म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की मार्केटमध्ये एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्समध्ये किंवा शेअरमध्ये तेजी येणार आहे, तर त्या इंडेक्सचा किंवा शेअरचा आपण कॉल ऑप्शन बाय करतो. तेजी येणार असेल तर आपण कॉल ऑप्शन बाय करतो. जर आपल्याला असं वाटत असेल की मंदी येणार आहे तर आपण पुट ऑप्शन बाय करतो. कॉल ऑप्शनला इन शॉर्ट सीई असं म्हणतात आणि पुट ऑप्शनला इन शॉर्ट पीई असं म्हणतात. ते इतकं बेसिक आपल्या सर्वांना माहिती आहे. आणखीन एका माहितीची भर मी ह्या निमित्ताने इथे घालू इच्छितो की जर तुम्ही बघितलं तर कॉल ऑप्शन मग त्याला सीओ का म्हणत नाहीत, पुट ऑप्शन मग त्याला पीओ का म्हणत नाहीत? तर त्याचं कारण असं आहे की आपण ही जी ऑप्शन ची सगळी कन्सेप्ट वापरतो भारतामध्ये, ही ह्याला युरोपियन स्टाईल ऑप्शन्स असं म्हणतात. तर त्या युरोपियन स्टाईलचं ई आहे ते. जगभरामध्ये जिथे जिथे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होतं दोन प्रकारचे ऑप्शन्स ट्रेड होतात. एक असतं अमेरिकन स्टाईल आणि दुसरं आहे युरोपियन स्टाईल. भारतामध्ये सुद्धा ज्या वेळेला पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह मार्केटची सुरुवात झाली होती त्यावेळी अमेरिकन स्टाईल ऑप्शन्स वापरले जात होते, पण नंतर असं लक्षात आलं की आपल्या दृष्टीनं युरोपियन स्टाईल ऑप्शन वापरणं हे जास्त फायदेशीर आहे. तर त्यामुळे नंतर आपण ऑप्शनचा प्रकार बदलला आणि आता भारतामध्ये युरोपियन स्टाईल ऑप्शन्स वापरले जातात आणि म्हणून कॉल ऑप्शन युरोपियन स्टाईल तर त्याचं ते सीई आहे. तर ही मी तुम्हाला ॲडिशनल माहिती या ठिकाणी दिली कारण बऱ्याच लोकांना हे माहीत असत नाही की ते ई नक्की कशासाठी आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ऑप्शनची जी किंमत असते त्याला आपण प्रीमियम असं म्हणतो. तर ती कॅल्क्युलेट करण्याची पद्धत देखील आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये दोन कंपोनंट असतात. एक असते इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्याची मूळ किंमत आणि दुसरी असते टाइम व्हॅल्यू. आता ही जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते ॲक्च्युली ती कशी काढली जाते तर ती इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे आपण ज्या स्ट्राईक प्राईजचा ऑप्शन बघत असू तर त्या स्ट्राईक प्राईजमध्ये आणि त्या इंडेक्स किंवा त्या स्टॉकची जी काही ॲक्च्युअल प्राईज मार्केटमध्ये चाललेली आहे या दोघांमधला जो डिफरन्स असतो, या दोघांमधला जो फरक असतो तो म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते. पुढे आपण एक्झाम्पलमध्ये उदाहरणामध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात ते पुन्हा एकदा बघणार आहोत. त्याचसोबत टाइम व्हॅल्यू म्हणून एक फॅक्टर असतो. तर हा टाइम व्हॅल्यू म्हणजे आपण ज्या वेळेला ऑप्शनमध्ये ट्रेड करतोय तिथपासून एक्सपायरीपर्यंत जो वेळ उपलब्ध असतो त्या वेळेला जी काही किंमत असते त्या वेळेची किंमत जी असते त्याला आपण टाइम व्हॅल्यू असं म्हणतो. तर
ती कन्सेप्ट देखील आपण पुढे गेल्यावर बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण काय केलंय, की एक एक्झाम्पल घेतलंय. आज मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, आज तारीख आहे 13 सप्टेंबर 2020. आज रविवार आहे, तर त्यामुळे आज मार्केटला सुट्टी आहे. आपण हे शुक्रवारचे रेट्स बघतोय. स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर शुक्रवारी म्हणजे 11 सप्टेंबर 2020 रोजी ₹202.70 ह्या किमतीला क्लोज झाला होता. मी तुम्हाला एकदा ब्रोकरच्या ह्याच्यावर पण नेऊन दाखवतो, टर्मिनलवर पण नेऊन दाखवतो, म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की इथे जर बघितलं तर एसबीआयचा शेअर तुम्हाला दिसतोय ₹202.70 ट्रेड करतोय. तुम्ही जर इकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 200चा जो कॉल आहे स्टेट बँकेचा सप्टेंबरचा, तर तो ₹9.05 ट्रेड करतोय. एसबीआयचा 205चा जो कॉल आहे तो बघितला तर ₹6.60 ट्रेड करतोय. मी काय केलंय, 2 कॉल घेतलेत आणि 2 पुट घेतलेत उदाहरणासाठी. 200चा जो पुट आहे तो तुम्ही बघितलं तर ₹4.60 ट्रेड करतोय आणि 205चा जो पुट आहे तो ₹7.05 ट्रेड करतोय. ही माहिती मी तुम्हाला ह्याच्यासाठी दाखवतोय की हे मी लाईव्ह एक्झाम्पल घेतलेलं आहे. जे काही मार्केटमध्ये सध्या कंडिशन चालू आहे त्यानुसार एक्झाम्पल घेतलंय. आता आपण त्याची फोड करून बघू, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला आपण 200चा कॉलची किंमत बघतो ती ₹9.05 आहे. आता 200चा कॉल म्हणजे आपण तेजीचं आपण पोझिशन घेणार असू तर आपल्याला ₹9.05 प्रति शेअर असा प्रीमियम द्यावा लागणार. ह्याचा लॉट साईज आहे 3000चा, म्हणजे आपल्याला किती रुपये खर्च येईल, जर ₹9 किंमत असेल तर आपल्याला साधारणपणे ₹27,000 खर्च येणार. याचं कारण असं आहे की ₹9ला एक शेअरचं प्रीमियम आहे, 3000 मल्टिप्लाय करावे लागतील. म्हणजे 200चा कॉल जर समजा आहे ह्या किमतीला बाय करायचा झाला आणि त्याची किंमत ₹9 आहे, तर ₹27,000 साधारणपणे आपल्याला खर्च येईल. आता हे जे ₹27,000 खर्च येणार, हे ऑप्शन आपण काय केला, ऑप्शनचा प्रीमियम आपण दिला. आपण 200चा कॉल बाय केला. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण ऑप्शन बाय करतोय म्हणजे कोणीतरी सेलर असला पाहिजे. कितीतरी लोकांना ही कन्सेप्ट माहीत नसते की आपण ऑप्शन जेव्हा बाय करतो तेव्हा कुणीतरी सेल पण करत असतं. अनेकांना अशी समजूत असते, कारण मी अनेकांशी बोलतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात येतं, अनेकांना असं वाटतं की जो ऑप्शन आहे तो आपण एक्सचेंजकडून किंवा एखाद्या कंपनीकडनं किंवा ब्रोकरकडनं विकत घेतो आणि हे जे ₹27,000 देतो हे ब्रोकरला देतो. तर असं नसून मित्रांनो, लक्षात ठेवा की हे जे आपण प्रीमियम देतोय हा प्रीमियम आपण ब्रोकरला देत नाही, एक्सचेंजला देत नाही किंवा कुठल्या कंपनीला देत नाही, तर ज्या व्यक्तीनं ज्या कुणी आपल्याला तो 200चा कॉल विकलाय त्याला आपण तो प्रीमियम पे करतो. म्हणजे इथे दोन गोष्टी होतात, आपण बाय करतोय आणि समोरचा व्यक्ती जो सेलर आहे तो सेल करतोय. अर्थात मार्केटमध्ये आपल्याला माहिती आहे की एकाच वेळेला काही लोकांचा व्ह्यू तेजीचा असतो तर काही लोकांचा व्ह्यू मंदीचा असतो. आपला व्ह्यू तेजीचा आहे म्हणून आपण कॉल ऑप्शन बाय केलाय. सेलरचा व्ह्यू मंदीचा असणार कारण त्यानं कॉल ऑप्शन सेल केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे लक्षात घ्या, तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 200चा कॉल आहे आणि आता ₹202.70 चाललंय. म्हणजे ही स्ट्राईक प्राइस आहे, ₹200 ही स्ट्राईक प्राइस आहे आणि ही ऍक्च्युअल प्राइस आहे. दोघांमधला डिफरन्स किती आहे, ₹2.70 आहे. तर हा जो ₹2.70 ह्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू असं म्हणतात. ₹9.05 मधून ₹2.70 वजा केले तर जी उरते ती टाइम व्हॅल्यू असते. आता ही टाइम व्हॅल्यू काय आहे, याचं कारण असं आहे की आपण ही जी किंमत घेतली आहे ही 11 तारीखची आहे. 11 सप्टेंबर 2020 ची ही किंमत आहे आणि ह्या महिन्याची एक्सपायरी 24 सप्टेंबरला होणार आहे. मग ह्या 13 दिवसाची जर तुम्ही बघितलं तर ह्या 13 दिवसाचं ही टाइम व्हॅल्यू आहे. 13 दिवसांसाठी आपण ₹6.35 ही टाइम व्हॅल्यू देतोय. जसे जसे दिवस पुढे जात जातील टाइम व्हॅल्यू कमी होत जाणार आहे. तर त्याच पद्धतीनं आपण जर खाली आलो तर आपल्या लक्षात येईल की ₹205 जो कॉल आहे हा ₹6.60 मिळतोय. आता जर बघितलं तर ₹205 किंमत काय अजून आलेली नाहीये. ₹202.70 किंमत आहे चालू. म्हणजे हा स्ट्राईक प्राइस आउट ऑफ द मनीचा आहे. आणि आउट ऑफ द मनीसाठी इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 असते, कारण निगेटिव्ह येईल. आपण जर कॅल्क्युलेट करायला गेलो तर निगेटिव्ह येईल आणि किंमत कधी निगेटिव्ह असत नाही. एक तर ती 0 असेल किंवा पॉझिटिव्ह असते. तर त्यामुळे ह्याची 205च्या कॉल ऑप्शनची जी ₹6.60 किंमत दिसते ह्याच्यात इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 आहे आणि जी सगळी ₹6.60 ही सगळी टाइम व्हॅल्यूज आहे.
त्यानंतर आपण त्याच पद्धतीनं पुट बघू. 200चा जो पुट आहे त्याची किंमत चालली होती ₹4.60. आता 200 रुपयाचा पुट ₹4.60 चाललाय, पण आता त्याच्यापेक्षा वर आहे, म्हणजे हा 200 रुपयाचा जो पुट आहे हा आउट ऑफ द मनी आहे. मग अशा वेळेला त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 असणार आणि ही ₹4.60 काय आहे? संपूर्णपणे टाइम व्हॅल्यू आहे. मात्र जर तुम्ही 205 चा पुट ऑप्शन बघायला गेलात तर तो ₹7.05 चालू आहे. 205 रुपयापेक्षा किंमत ₹202.70 ही कमी आहे. त्यामुळे ह्या दोघांमधला डिफरन्स पॉझिटिव्ह येतोय. त्यामुळे ₹2.30 ही त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आली, मूळ किंमत आली आणि ₹4.75 ही काय झाली? टाइम व्हॅल्यू झाली. आता इथे आपल्याला दोन गोष्टी कळल्या. ऑप्शनची प्रीमियम कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट केली जाते आणि दुसरी गोष्ट कळली की आपण जेव्हा ऑप्शन बाय करतो तेव्हा कुणीतरी तो सेल करत असतो आणि ऑप्शन बाय करत असताना आपण जो प्रीमियम देतो तो प्रीमियम एक्सचेंजला, ब्रोकरला किंवा कुठल्याही कंपनीला न मिळता तो प्रीमियम कुणाला मिळत असतो? ऑप्शन सेलरला मिळत असतो. आता ऑप्शन सेलरला जो प्रीमियम मिळतो त्याचा तो फायदा कसा करून घेऊ शकतो? त्याला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो, कधी तोटा होऊ शकतो, हे आपण थोडंसं पुढे गेल्यावर बघणार आहोत. आता आपण जाऊया ऑप्शन सेलिंगच्या बेसिक्स. आत्ता आपण काय बघितलं होतं की जर मी बुलिश असेन तर मी कॉल ऑप्शन बाय करेन, पण जर मला सेलिंग करायचं असेल तर मला काय सेल करावं लागेल? मी जो बुलिश आहे तर मला पुट ऑप्शन सेल करावा लागणार. इथे तुम्हाला एक मानसिकता लक्षात घ्यावी लागणार किंवा इथे एक साधं व्यवहार ज्ञान तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे की मी जर बायर आहे तर मला माझी मानसिकता काय असणार आहे की मी एक वस्तू आत्ता खरेदी करतोय आणि नंतर विकणार आहे. तर खरेदी करताना मी कमीत कमी किमतीला खरेदी करीन आणि विकताना जास्तीत जास्त किमतीला विकेन. मी जर बायर आहे तर ही माझी मानसिकता असणार आहे. मी जर सेलर आहे तर माझी मानसिकता काय असणार आहे? मी आत्ता जास्तीत जास्त किमतीला सेल करीन आणि मग कमीत कमी किमतीला बाय करेन. जर माझा व्ह्यू बुलिश आहे तर मला माहिती आहे जर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आला, बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये चालू झाला तर पुटच्या किमती ज्या आहेत ह्या कमी होत जाणार आहेत आणि मला तर आत्ता सेल करायचं आहे तर मी जास्त किमतीला सेल करीन आणि नंतर ती किंमत जेव्हा कमी होईल तेव्हा मी स्क्वेअर ऑफ करीन, तरच मला फायदा होणार. तर त्याच्यामुळे इथे बरोबर उलटी गोष्ट आहे. मी जर बुलिश असेन तर मी पुट ऑप्शन सेल करणार, कारण तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्याच्यामध्येच मी आणखीन एक गोष्ट लिहिली आहे, बुलिश ऑर साईडवेज. मार्केट कधी कधी तुमच्या असं लक्षात येतं की एका रेंजमध्ये अडकतं, म्हणजे एक ठराविक पॉईंट पुढे जातं, ठराविक पॉईंट मागे येतं, तिथल्या तिथे राहतं. मग असे जरी माझा व्ह्यू असला, बुलिश किंवा साईडवेज व्ह्यू असला, तर मी पुट ऑप्शन सेल करू शकतो. आता त्याचबरोबर आता हे साईडवेज असताना कसं काय आपल्याला फायदा होणार, तर ते मी थोडंसं पुढे समजून सांगणार आहे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही बेरिश असाल किंवा साईडवेज तुमचं असेल व्ह्यू, तर तुम्ही काय करू शकता? कॉल ऑप्शन सेल करू शकता. आता हे इथपर्यंत कळलं आपल्याला की जो सेलर असतो त्याची मानसिकता काय असते? जास्त किमतीला सेल करायचं आणि कमीत कमी किमतीला बाय करायचं. बायरची मानसिकता त्याच्या विरुद्ध असते. त्यामुळे जेव्हा आपण बुलिश असू तेव्हा पुट ऑप्शन सेल करणार, कारण बुलिश मार्केट गेल्यानंतर पुटच्या किमती कमी होत जाणार आणि आपल्याला कमी किमतीला नंतर स्क्वेअर ऑफ करता येणार आहे. तर इथे आपल्या लक्षात आलं की सेलरची मानसिकता कशी असेल. आता आणखीन एक महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला की मार्केट रिसर्च करणारी जी लोक असतात तर त्यांनी काही कन्क्लुजन्स काढलेली असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं असतं, त्यांनी असं रिसर्च केलेला आहे आणि बऱ्याच वेळेला आपणही तो अनुभव घेतो की 70% वेळा ऑप्शन सेलर मार्केटमध्ये जिंकत असतो, म्हणजे त्याला प्रॉफिट होत असतं आणि 30% वेळाच ऑप्शन बायर असतो, तो जिंकत असतो, त्याला प्रॉफिट होत असतं. आपण कोण असतो मित्रांनो? आपण अनेक वेळेला ऑप्शन बायर असतो. आपण कधीही ऑप्शन सेल करायला जात नाही. मॅक्झिमम लोक आपल्यापैकी ऑप्शन सेलिंग ही कन्सेप्ट माहीत नसल्यामुळे ऑप्शन सेलिंग करत नाहीत आणि त्याला बरीच कारणं आहेत. पण आपण काय करतो? ऑप्शन बाय करतो आणि ऑप्शन जर बाय केला असेल तर सक्सेस होण्याचं प्रमाण, यश येण्याचं प्रमाण, प्रॉफिट होण्याचं प्रमाण 30% आहे फक्त. आता असं का होतं? त्याची आपण काही कारणं बघूया. ऑप्शन बायर कधी जिंकू शकतो किंवा कधी प्रॉफिटमध्ये येऊ शकतो की ज्या वेळेला जे अंडरलाईन असेट असेल, म्हणजे आता समजा मी
SBIचा ऑप्शन घेतला असेल तर अंडरलाईन असेट काय असणार त्याच्यासाठी? SBIचा शेअर. तर अंडरलाईन ॲसेट जे असतं ते जर अतिशय वेगानं त्याच्यामध्ये मूव्हमेंट आली आणि आपल्या दिशेनं मूव्हमेंट आली, म्हणजे मी जर कॉल बाय केलाय आणि SBIमध्ये तेजी आली, अचानक तेजी आली, पटापट किमती वाढायला लागल्यात, 5 रुपये 10 रुपये किंमत काही मिनिटांमध्ये काही तासाच्या आत वाढली समजा, तर काय होऊ शकतो? ऑप्शन बायरला फायदा होऊ शकतो. लक्षात घ्या, मोमेंटम फास्ट आलं पाहिजे आणि बायरच्या दिशेनं आलं पाहिजे. म्हणजे मी कॉल बाय केलाय तर तेजी आली पाहिजे आणि ती फास्ट आली पाहिजे. आणि जर मी पुट बाय केलाय तर मंदी आली पाहिजे आणि ती देखील फास्ट आली पाहिजे. म्हणजे मी समजा 200चा पुट बाय केलाय SBIचा, तर SBIच्या शेअरमध्ये अशी काहीतरी वाईट बातमी आली पाहिजे किंवा अशी काही घडामोड झाली पाहिजे की ज्याच्यामुळे SBIच्या शेअरमध्ये मोठी घसरण ताबडतोब होईल. ताबडतोब होणं, फास्ट होणं, याला देखील महत्त्व आहे. कारण उशिरा झाली तर टाईम व्हॅल्यूच्या याच्यामुळे आपल्याला तो फायदा पूर्ण घेता येत नाही. ते मी तुम्हाला एक्झाम्पल सकट सांगतो. आपण पुढे जाऊया. ऑप्शन सेलर जो असतो तो कधी जिंकतो किंवा त्याला कधी फायदा होतो? तर ऑप्शन सेलरला सुद्धा फायदा होण्याचा एक भाग जो असतो तो कधी होतो? तर त्याच्या दिशेनं मूव्हमेंट आली, म्हणजे त्यानं जर पुट ऑप्शन सेल केलाय आणि बुलिश मोमेंटम आलं, म्हणजे त्यानं 200चा पुट ऑप्शन सेल केलाय आणि मार्केटमध्ये तेजी आली, तर 200च्या पुटची किंमत कमी 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 होत जाणार. त्यानं सेल जास्त किमतीला केलंय, आता किंमत कमी झाली आहे, म्हणजे तो प्रॉफिटमध्ये आहे. तर हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. त्याचबरोबर जर तो शेअर किंवा तो अंडरलाईन ॲसेट जर साईडवेज झाला, म्हणजे मी 200चा पुट सेल केलाय आणि समजा अशी परिस्थिती झाली की 202 वरनं तो 203 झाला, 204, 205 झाला, पुन्हा खाली आला 204, 203, 202, असं म्हणजे 200 रुपयापासून ते 205 रुपयापर्यंत समजा स्टेट बँकेचा शेअर साईडवेज झाला, 200च्या खाली गेलाच नाही, तरी सुद्धा ज्यानं पुट सेल केलाय त्याला फायदा होतो. म्हणजे खूप मोठी मुवमेंट आली नाही, खूप मोठी तेजी झाली नाही, पण 200च्या खाली देखील गेला नाही, तरी देखील त्याला फायदा होणार. याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये असणारी टाईम व्हॅल्यू, जसं जसं दिवस पुढे सरकत जातात, वेळ पुढे सरकत जातो, टाईम व्हॅल्यू संपत जाते आणि तोच ऑप्शन सेलरचा फायदा असतो. मी ते एक्झाम्पल सकट सांगणार आहे तुम्हाला. आपण पुढे जाऊ. तर तेच मी आत्ता तुम्हाला सांगितलं की टाईम व्हॅल्यू जी असते ही कायम कुणाच्या बाजूनं असते? ऑप्शन सेलरच्या बाजूनं असते, कारण ती कमी होत जाते. आपण त्याची उदाहरणं देखील बघणार आहोत. आता जर तुम्ही बघितलं तर आउट ऑफ द मनी जे ऑप्शन असतात, अनेकांचा कल काय असतो ऑप्शन बायरचा? की ऑप्शन घ्यायचा आहे पण स्वस्तातला घ्यायचा, महागातला घ्यायचा नाही. आणि स्वस्तातला ऑप्शन हा नेहमी काय असतो? आउट ऑफ द मनी असतो. म्हणजे आता समजा स्टेट बँकेमध्ये तेजी येणार असं दिसतंय, असं बातम्या आहेत, तुमचं ॲनालिसिस असेल आणि कोणी सांगत असतील, आणि म्हणून तुम्ही काय कराल? तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? सध्या 202 रुपये 70 पैशाला चालू आहे. तुमच्याकडे ऑप्शन काय आहे? तुम्ही 200चा कॉल विकत घ्याल, तुम्ही 205चा कॉल विकत घ्याल, तुम्ही 210चा कॉल विकत घ्याल. आता काय होईल की समजा तुम्ही 200चा कॉल विकत घेतलात आणि समजा इथनं 202 वरून SBIच्या शेअरची किंमत समजा 208 रुपये झाली, तर 200चा कॉल जर तुम्ही विकत घेतलाय तर तुम्हाला प्रॉफिट होणार. तुम्ही 205चा घेतलाय तरी तुम्हाला प्रॉफिट होणार. पण जर तुम्ही 210चा कॉल विकत घेतलाय आणि एक्सपायरीपर्यंत 208 रुपयापर्यंतच मुवमेंट झाली, म्हणजे काय झालं? 202 वरनं 6 रुपये किंमत वाढली, पण तुम्ही घेतलेला जो ऑप्शन होता तो आउट ऑफ द मनी होता आणि तिथपर्यंत किंमत पोचलीच नाही. त्यामुळे काय होणार? त्याची किंमत टाईम व्हॅल्यू, कारण त्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू असत नाही आउट ऑफ द मनीला, आपण मागच्याच स्लाइडवर बघितलंय, त्याला टाईम व्हॅल्यू असते आणि वेळ जसा जसा संपत येईल तशी ती व्हॅल्यू पण कमी कमी होत जाते. म्हणून ऑप्शन बायर जे असतात हे अनेकदा लॉसमध्ये येतात. याचं कारण असं असतं की मार्केट आपल्या दिशेनं चालतंय, पण आपल्याला हव्या त्या स्पीडनं जर गेलं नाही तर आपल्याला लॉस होतो आणि ऑप्शन सेलर इथे जिंकतात. कसं? ते आपण एक्झाम्पल सकट बघणार आहोत. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि त्याच्यासाठी काही एक्झाम्पल्स बघूया. आता इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा आपण
ब्रोकर टर्मिनलवर आलोय. आता मी तुम्हाला इथे उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला इथे दिसतंय, मी पाहिजे असेल तर थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून चांगलं दिसेल. आपल्याला फक्त ह्या किमती दिसणं आवश्यक आहे. बाकी काही चार्ट बघायचा नाही आहे आपल्याला. आपल्याला ह्या ज्या किमती आहेत ह्या दिसणं आवश्यक आहे फक्त. आता समजा SBIचा शेअर 202 रुपये 70 पैशाला चालू आहे आणि तुम्ही समजा काय केलंय, SBIचा कॉल 200चा कॉल बाय केलाय. किती रुपये प्रीमियम देऊन? 9 रुपये 5 पैसे. आता समजा SBI मध्ये तेजी आली, पण हळूहळू तेजी आली आणि एक्सपायरीपर्यंत म्हणजे 24 सप्टेंबरपर्यंत SBI मध्ये समजा आणखीन 5 रुपयाची तेजी आली. म्हणजे आपण 203 रुपये असं समजू, आणखीन 5 रुपयाची तेजी आली. तर SBIचा शेअर किती रुपयाला पोहोचणार? 203 वर आहे, 208 वर पोहोचेल. आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही कॉल बाय केलाय, तुम्हाला प्रॉफिट व्हायला पाहिजे, पण मित्रांनो काय होणार? तुम्हाला लॉस होणार. तुम्ही विचार कराल कसं काय? मी तर तेजीचीच पोझिशन घेतली आहे. SBI मध्ये 5 रुपयाची तेजी पण आली, पण ती तेजी सावकाश आली आणि तुम्ही जे 9 रुपये 5 पैसे किमतीचा ऑप्शन विकत घेतला होतात, ह्याची किंमत एक्सपायरीच्या दिवशी किती होईल? जर एक्सपायरीच्या दिवशी ह्याची किंमत SBIची 208 रुपये झाली, तर ह्याची किंमत सुद्धा 8 रुपये होणार. कारण स्ट्राईक प्राइस मधला डिफरन्स आणि त्या दिवशी काय असणार? टाइम व्हॅल्यू 0 झालेली असणार. कारण टाइम व्हॅल्यू शिल्लक नाही. एक्सपायरीच्या दिवशी काय होते? टाइम व्हॅल्यू 0 होते. म्हणजे तुम्ही जरी 200चा कॉल विकत घेतलात 9 रुपयाला, मार्केटमध्ये 5 रुपयाची तेजी झाली, SBI ते 5 रुपयानं वाढला, तरी देखील तुम्हाला 1 रुपयाचं लॉस होणार. तुम्हाला 3000 रुपये त्या ट्रेडमध्ये लॉस होणार. ऑप्शन बायरला का लॉस होतो तुमच्या लक्षात आलं? कारण टाइम व्हॅल्यू संपत जाते आणि काय उरते? फक्त इंट्रिन्सिक व्हॅल्यू उरते. आपण दुसरं उदाहरण घेऊया. हे जे 6 रुपये 60 पैसे आहेत, समजा SBI मध्ये तेजी आली, 2 रुपये 70 पैसे आहे आणि SBIची किंमत वाढून म्हणजे आपण असं समजूया की 2 रुपये 30 पैसे आणखीन याच्यात वाढ झाली. येत्या 24 तारीखपर्यंत आणखीन 2 रुपये 30 पैसे वाढ झाली, तरी 205चा कॉल ऑप्शन, कारण आणि 205 रुपये किंमत झाली, तर 205चा कॉल ऑप्शनची किंमत 0 रुपये होणार. याचं कारण असं आहे, जरी तेजी झाली असली तरी ह्याची किंमत 205च झाली आणि एक्सपायरीच्या दिवशी काय होणार? ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे इथे 205 आहे, इथे 205 आहे, 0 होणार. त्याची इंट्रिन्सिक व्हॅल्यू 0 होणार आणि एक्सपायरीच्या दिवशी टाइम व्हॅल्यू पण 0 होते. 0 प्लस 0 याची व्हॅल्यू होणार 0 आणि तुम्ही प्रीमियम किती दिला होतात? 6 रुपये 60 पैसे दिला होतात. हा 6 रुपये 60 पैसे 0 होणार. म्हणजे तुम्हाला 6 रुपये 60 पैशाचं नुकसान होणार. तर ह्या पद्धतीनं जसं मी कॉलचं सांगितलंय त्याच पद्धतीनं पुटचं आहे. पुटच्या बाबतीत एक उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, कारण खूप जास्त एक्सप्लेन केलं की कन्फ्यूज होऊ शकतो. नक्की काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही 200चा पुट घेतलाय, तुम्ही पुट बाय करताय, याचा अर्थ तुम्हाला काय आहे? मंदी अपेक्षित आहे. समजा मंदी झाली, 202 रुपये 70 पैशावरनं 200 रुपयापर्यंत आला, एक्सपायरीपर्यंत 2 रुपये 70 पैसे मंदी झाली, पण 200च्या खाली गेला नाही. त्यामुळे जरी मंदी झाली असली तरी 4 रुपये 60 पैसे जे प्रीमियम दिलंय त्याची किंमत आता 0 होणार. समजा आणि थोडी मंदी झाली, 198 झाला, 202 रुपये 70 पैशावरून 198 झाला, तुम्ही 200चं पुट विकत घेतलाय, तर 200च्या पुटची किंमत फक्त 2 रुपये होणार. कारण 200 रुपयाच्या खाली फक्त 2 रुपयेच गेला तो, तेवढीच त्याची काय राहणार? इंट्रिन्सिक व्हॅल्यू राहणार. 4 रुपये 60 पैशाला बाय करणार आणि त्याची किंमत 2 रुपये राहिली समजा, तर तुम्हाला मिळणार किती? तुम्हाला मिळणार काहीच नाही मित्रांनो. तुम्हाला 2 रुपये 60 पैशाचं नुकसान सहन करावं लागणार. तर ऑप्शन बायरच्या बाबतीमध्ये टाइम व्हॅल्यू कमी होत जाते आणि हेच सगळ्यात मोठं नुकसान असतं. तर हे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं 205 रुपये पुट ऑप्शन आहे, 7 रुपये 5 पैशाला चाललाय, 202 वरनं समजा आत्ता हा आपण बघितलं तर ॲट द मनी आहे किंवा इन द मनी आहे. जर समजा 200 रुपये सुद्धा झाली किंमत, तरी सुद्धा काय होणार? या ऑप्शनची किंमत 5 रुपये राहणार. म्हणजे 7 रुपयाला घेतलेला 5 रुपयाला आपल्याला विकावा लागणार, म्हणजे 2 रुपये लॉसच होणार. आणि इथे टाइम व्हॅल्यू ऑप्शन बायरचा शत्रू असते
आणि टाईम व्हॅल्यू ही ऑप्शन सेलरचा मित्र असते. कशी ते मी तुम्हाला सांगतो. आता मला समजा माहिती आहे की लोक काय करतायत, एसबीआयचा शेअरचं जर तुम्ही बघितलं तर सध्या तेजी दिसतेय. तुम्ही इथे बघितलं साधा चार्ट ज्याला समजतो त्याला हे लक्षात येईल की एसबीआयच्या शेअरमध्ये आता मी हे 5 मिनिटाचं चार्ट लावलाय, आपण 15 मिनिटाचा लावू, समजायला सोपा पडेल. तुम्ही बघितलं तर शेवटच्या 15 म्हणजे 45 मिनिटामध्ये खूप मोठी तेजी आली आहे एसबीआय मध्ये. शुक्रवारी लोकांनी काय केलं असणार, 200चा कॉल विकत घेतला असणार. मला काय माहिती आहे, मला माहिती आहे समजा मी जर चांगला ॲनालिस्ट आहे आणि मी जर चांगल्या पद्धतीने एसबीआयचं ॲनालिसिस केलंय, तर मला माहिती आहे की समजा इथे 200 दिवसाचं मुव्हिंग ॲव्हरेज आलंय 205 रुपये 60 पैसे, म्हणजे आणखीन तेजी 205-6 रुपयापर्यंत 7 रुपयापर्यंत येऊ शकते. मी काय करणार, मी 205चा जो कॉल ऑप्शन आहे तो सेल केला. समजा काय होईल, मार्केट वर जाईल तेव्हा मला थोडंसं नुकसान दिसेल, आणि समजा 205 6 7ला जाऊन क्लोज झालं, तर जी गोष्ट मी 6 रुपये 60 पैशाला सेल केली होती त्याची किंमत किती उरणार, 205लाच क्लोज झाली तर त्याची किंमत 0 होणार. म्हणजे 6 रुपये 60 पैशाला मी सेल केलेली गोष्ट आता मी बाय कितीला करू शकतो, 0 रुपयाला बाय करू शकतो. स्क्वेअर ऑफ करणार म्हणजे मी काय करणार, मी जर सेलर असेल तर मी बाय करणार. कितीला करणार, समजा 205ला एसबीआयचं एक्सपायरी झाली तर त्याची किंमत 0 होणार. समजा आपण असं समजू की 206ला झाली तर मला किती रुपयाला बाय करावा लागेल, तो 1 रुपयाला बाय करावा लागेल. मी विकलाय कितीला, 6 रुपये 60 पैशाला, मला 1 रुपयाला बाय करावं लागेल, तरी मला 5 रुपये 50 पैसे 5 रुपये 60 पैशाचा मला फायदा होतो. इथे लक्षात घ्या, मला नुकसान कधी होईल, मी जर ऑप्शन सेलर आहे तर मला नुकसान कधी होणार, तर मी 6 रुपये 60 पैशाचा जो प्रीमियम आहे आणि 205चा जो स्ट्राईक प्राइस आहे, एसबीआयची किंमत 205 अधिक 6 रुपये 60 पैसे ह्याच्यावर गेली तर मला नुकसान व्हायला सुरुवात होणार. म्हणजे मी जर 205चा कॉल ऑप्शन सेल करत असेल तर मला नुकसान कधी होतं, मला त्या दोघांची बेरीज करायची. 211 रुपये 60 पैशाच्या वर जर एसबीआयचा क्लोज आला तर मला नुकसान व्हायला सुरुवात होणार. 211 रुपये 60 पैशाला सुद्धा मला नो प्रॉफिट नो लॉस असणार, माझं ब्रोकरेज जाईल फक्त. त्याच्या वर गेलं तरच माझं नुकसान होणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचा व्ह्यू काय आहे. तुमचा व्ह्यू होता जेव्हा तुम्ही कॉल सेल करताय तेव्हा तुमचा व्ह्यू काय होता, तुमचा व्ह्यू होता बिअरिश. पण समजा उलटं झालं, थोडीफार तेजी झाली म्हणजे साईडवेज झालं. थोडीफार तेजी झाली आहे म्हणजे ती काय तेजी नाही आहे, त्याला साईडवेज म्हणता येईल, तरी सुद्धा तुमचा लॉस होत नाही. म्हणजे तुम्ही 211 रुपये 60 पैशापर्यंत सेफ राहताय. मग तुमचं ॲनालिसिस जर असं सांगत असेल की 211 रुपये काही येणार नाही, तर तुम्ही 205चा कॉल ऑप्शन 205चा जो कॉल ऑप्शन आहे तो तुम्ही काय करू शकता, सेल करू शकता. तर ही ती त्याच्यामधली कन्सेप्ट आहे. आपण सेल हायर किमतीला करतो, बाय लोअर किमतीला करतो. टाइम व्हॅल्यू कमी होत गेल्यामुळे ऑप्शनचा प्रीमियम कमी कमीच होत जातो. म्हणजे मार्केटमध्ये काहीच झालं नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, 202 रुपये 70 पैसे आत्ताची किंमत आहे. समजा 24 एप्रिलला 202 रुपये 70 पैसेच झालं, म्हणजे थोडंसं वाढली असेल, मधल्या काळात थोडी वाढेल, थोडी कमी होईल, थोडी वाढेल, थोडी कमी होईल, असं करत फक्त परत 202 रुपये 70 पैशालाच क्लोज झाली, तर काय होणार, 200 रुपयाचा जो कॉल ऑप्शन आहे त्याची किंमत 9 रुपये 5 पैसे आहे, ती किती होणार, 2 रुपये 70 पैसे होणार, कारण तेवढंच प्रीमियम राहिलं आता. म्हणजे काय होणार, बाय करणाऱ्याला नुकसान होणार. 200चा कॉल ज्यानं सेल केलाय त्याला फायदा होणार. त्याला किती फायदा होणार दिसतोय तुम्हाला, 7 रुपये साधारणपणे, आणि वर काही पैसे, एवढा फायदा होईल. 205चा समजा ज्यानं कॉल सेल केलाय त्याला हा पूर्णच फायदा होणार, कारण 202 रुपये 70 पैशाला आहे, हे 6 रुपये 60 पैशाची व्हॅल्यू 0 होणार, त्याला पूर्णच फायदा होणार. ज्यानं 200चं पुट सेल केलं असेल त्याला किती फायदा होणार, तर 200च्या खाली गेलं नाही म्हणजे ह्याची किंमत 0 होणार, म्हणजे 4 रुपये 60 पैसे, त्यालाही फायदा होणार. आणि 205चा समजा पुट एखाद्यानं सेल केला असेल तर त्याला काय होणार, 2 रुपये 30 पैसे किंमत होणार, म्हणजे त्याला सुद्धा 5 रुपये साधारणपणे 4.5-5 रुपये त्याला देखील मिळणार. म्हणजे जर आहे इथेच राहिलं तर ह्यापैकी कुठलाही ऑप्शन जरी तुम्ही सेल केला असेल तरी तुम्हाला फायदा होणार. म्हणजे इथे लक्षात काय येतंय, ऑप्शन सेलरला
बऱ्यापैकी वेळेला फायदा होण्याची शक्यता जास्त असते. हे ह्याच्यामधनं मला सांगायचं आहे. मग ऑप्शन सेलिंग तर सोपं वाटतंय आपल्याला, पण मित्रांनो असं नाहीये. इतकं सोपं नसतं. कसं ते आपण पुढे जाऊन बघूया. तर मला एक्झाम्पलनं ते तुम्हाला सांगायचं होतं. आता आपल्याला बघूया, की ऑप्शन सेलिंगसाठी जे लागणारं मार्जिन आहे, हे मार्जिन जास्त का लागतं? याचं कारणं काय असतील? तर ते आपण समजून घेऊया, की ट्रेडिंगमध्ये काय असतं, की मार्जिन हे जे आहे, हे तुमच्या रिस्कशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणजे रिस्कवर मराठीत सांगायचं झालं, तर ब्रोकर तुमच्याकडनं किती मार्जिन घेतो, तर तुम्हाला किती रिस्क आहे त्याचा अंदाज बांधतो आणि त्यानुसार तुमच्याकडनं मार्जिन घेतो. आता ज्या वेळेला तुम्ही ऑप्शन बाय करत असता, त्यावेळेला तुमची रिस्क किती असते? तुम्ही आत्ताच आपण एक एक्झाम्पल बघितलं, तेच एक्झाम्पल पुन्हा बघूया. तुम्ही समजा ₹200 कॉल ऑप्शन बाय केलाय. ₹9 देऊन तुम्ही ₹9 असं समजूया आपण, हिशोबाला सोपं आहे. ₹27,000 देऊन तुम्ही काय केलंय? 200चा कॉल ऑप्शन बाय केलाय. आता काय होईल? दोन गोष्टी आहेत. SBIच्या शेअरमध्ये खूप मोठी तेजी आली, तर तुम्हाला तुमच्या कॉल ऑप्शनमध्ये पण तुमचं प्रॉफिट वाढत जाईल. मग काय ब्रोकरला टेन्शन नाही आहे, कारण इथे लॉसचा काय प्रश्न नाही आहे. समजा तेजी आलीच नाही, साईडवेज राहिलं, तुम्हाला काय होईल? तुम्हाला लॉस होईल. किती लॉस होईल? तुम्ही ₹9 जे दिलेत त्याची किंमत फार फार तर 0 होईल. मायनसमध्ये तर होणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑप्शन बाईंग करता, तेव्हा तुम्ही तुमची जेवढी रिस्क असते मॅक्झिमम, तेवढं मार्जिन ऑलरेडी देऊनच टाकता तुम्ही प्रीमियमच्या स्वरूपात. तर त्याच्यामुळे जेव्हा ऑप्शन बाय करता, तर तुम्हाला माहिती आहे की 100% रिस्क काय आहे तुमची, तर जेवढं तुम्ही प्रीमियम पे केलं ते सगळंच्या सगळं शून्य होऊ शकतं. ही तुमचं रिस्क आहे. ह्याच्यापेक्षा तर मोठं नुकसान होऊ शकत नाही तुम्हाला. तर त्याच्यामुळे ऑप्शन बाय करताना रिस्क असते ती मर्यादित असते आणि प्रॉफिट असतं ते अनलिमिटेड असतं. म्हणजे समजा SBIचा शेअर जो आहे, तुम्ही जर इथे बघितलं, तर SBIचा शेअर समजा ₹202.70 आहे. किती वाढू शकतो? ₹220 होऊ शकतो, 250 होऊ शकतो. खूप चांगली बातमी आली तर काही 10-15 दिवसात किती मोठा होऊ शकतो. अशा वेळेला काय होणार? तुमचं प्रॉफिट अनलिमिटेड आहे. जितका वाढेल, म्हणजे तुम्ही जर बघितलं, तर 211च्या पुढे जितका पुढे जाईल, तितकं तुम्हाला प्रॉफिटच प्रॉफिट आहे. म्हणजे तुमच्या प्रॉफिटला काही मर्यादा नाही आहे. पण तुमचा लॉस तुम्हाला माहिती आहे. काय वाटेल ते झालं. ₹150 जरी झाला SBIचा शेअर, तरी तुमचा लॉस किती होणार? ₹9च होणार पर शेअर. कारण त्याच्यापेक्षा कमी होऊच शकत नाही. तर म्हणून बायरच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या असं लक्षात येतं, की बायरची रिस्क लिमिटेड असते, प्रॉफिट अनलिमिटेड असतं आणि हे जे प्रॉफिट अनलिमिटेड असतं, हे जे आपण कायम ऐकतो म्हणून आपण ऑप्शन बाय करायला जातो आणि फसतो. तर ऑप्शन बाईंग हे सुद्धा एक स्किल आहे. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असाव्या लागतात, तरच तुम्हाला बाईंगमध्ये प्रॉफिट घेता येतं. त्या 30% वेळा कुठल्या असतात ते समजावं लागतं. आणि आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपला जो पेड कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये शिकवत असतो. आपण पुढे जाऊया. मात्र तुम्ही ऑप्शन सेलिंग करत असाल, तर इथे उलट आहे. इथे तुमची रिस्क आहे ही व्हर्च्युअली अनलिमिटेड आहे आणि प्रॉफिट लिमिटेड आहे. आता तुम्हाला प्रॉफिट किती होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगतो. आपण पुन्हा त्याच एक्झाम्पलकडे जाऊया. तुम्ही समजा 200चा कॉल सेल केलाय, तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट किती होऊ शकतं? तर जेवढं तुम्ही प्रीमियम घेतलाय, ₹9 समजा प्रीमियम चालू आहे, ऑप्शन सेल करणाऱ्याला तो सेल करताना जेवढं प्रीमियम त्याला मिळतो तेवढंच जास्तीत जास्त त्याला प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजे 200चा कॉल जर एखाद्यानं आत्ता सेल केला आणि त्यानं जर तो होल्ड केला, तर त्याला काय वाटेल ते झालं, तरी जास्तीत जास्त किती प्रॉफिट होणार? 9 गुणिले 3000. ऑप्शन सेलरचं प्रॉफिट हे मर्यादित असतं. त्याला अमर्याद प्रॉफिट होऊ शकत नाही. ₹27,000 जो प्रीमियम त्यानं ऑप्शन बायरकडनं कलेक्ट केलाय, तोच मॅक्झिमम प्रीमियम त्याला मिळू शकतो. कारण काय? ह्याची किंमत फार फार तर 0 होऊ शकते. जेव्हा 0 होईल तेव्हा तो ₹0 बाय करेल. म्हणजे त्याला ₹9च मिळाले. एखादी वस्तू ₹9 विकली आणि म्हणजे ₹0 खरेदी केलेली वस्तू ₹9 विकली, तर त्याला किती फायदा होणार? ₹9 फायदा होणार. 9 त्रिक 27, ₹27,000 त्याला फायदा होऊ शकतो. फायदा अनलिमिटेड
नाही आहे, फायदा लिमिटेड आहे. लॉस जो आहे तो अनलिमिटेड आहे. कसा काय? समजा एखाद्यानं 200चा कॉल सेल केलाय. कितीला केलाय? 9 रुपये 5 पैशाला केलाय. आणि समजा SBI मध्ये खूप चांगली न्यूज आली आणि 202 रुपयाला असणारा SBI कदाचित 250 झाला. 250 झाल्यानंतर 200च्या कॉलची किंमत किती होणार? एक्सपायरीच्या दिवशी 50 रुपये होणार. म्हणजे जी गोष्ट त्यानं 9 रुपयाला सेल केली आहे त्याला बाय कितीला करावी लागणार? 50 रुपयाला करावी लागणार. समजते का मित्रांनो? ऑप्शन सेलरला नुकसान कसं असतं? जर समजा खूप मोठी तेजी आली आणि समजा SBI 250 झाला तर ह्या कॉल ऑप्शनची किंमत 50 रुपये होणार, डिफरन्स दोघांमधला, आणि त्याला 250ला तो बाय करावा लागणार. म्हणजे 50 रुपयाला बाय करावा लागणार. त्यानं सेल कितीला केलाय? म्हणजे 50 रुपयाला वस्तू खरेदी करून तो 9 रुपयाला त्यानं जर विकत असेल तर तुमच्या लक्षात येईल की प्रति शेअर त्याला 41 रुपयाचा लॉस होणार. 41 गुणिले 3000 इतकं प्रचंड त्याला नुकसान होऊ शकतं. आणि हे किती होऊ शकतं? 250च जाईल असं काय मर्यादा आहे का 10-15 दिवसात? कदाचित 300 होईल, कदाचित 350 होईल, काही होऊ शकतं. अर्थात इतक्या फास्ट वाढत नाही हे सोडा, पण वाढायला काही मर्यादा नाही आहे, त्यामुळे लॉसलाही काही मर्यादा नाही आहे. मला सांगायचा मुद्दा काय होता की ऑप्शन सेलर जो असतो त्याचं प्रॉफिट मर्यादित असतं, रिस्क अनलिमिटेड असते, आणि म्हणून त्याला ऑप्शन सेलिंग करत असताना त्याच्याकडून जास्त मार्जिन घेतलं जातं. ह्याचं कारण त्याची रिस्क अनलिमिटेड असते. आता इथे तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही ऑप्शन सेलिंग करता तेव्हा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली इक्वल टू फ्युचर ट्रेडिंग, म्हणजे SBIचा फ्युचर बाय किंवा सेल करायला जितकं मार्जिन लागतं साधारणपणे तितकंच मार्जिन तुम्हाला हा ऑप्शन जो आहे हा सेल करण्यासाठी लागणार आहे. जेवढं मार्जिन तुम्हाला फ्युचर ट्रेड करण्यासाठी लागतं तेवढंच मार्जिन तुम्हाला ऑप्शन सेलिंग करण्यासाठी लागतं. सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर 1.5 लाखापासून पुढे, म्हणजे जर तुम्हाला पोझिशनल ठेवायचं असेल तर 1.5 लाख रुपयापासून पुढे, मी तुम्हाला नंतर दाखवतो मार्जिन कशा पद्धतीनं बघतात. तर SBIचं समजा आपल्याला ऑप्शन सेल करायचं असेल तर आपल्याला खूप जास्त मार्जिन तिथे लागणार. बाय करायला प्रीमियम गुणिले लॉट साईज. ओके, आपण पुढे जाऊया. त्यामुळे जे मोस्ट एक्सपर्ट ट्रेडर असतात किंवा मोठे खेळाडू जे असतात या खेळामधले शेअर मार्केटच्या, तर ते काय करतात? ऑप्शन सेल करतात, बाय करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की मार्केटची मर्यादा कुठपर्यंत आहे, एखादा शेअर किंवा एखादा इंडेक्स जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो, हे सगळ्या रेंज त्यांचं ॲनालिसिस परफेक्ट असल्यामुळे त्यांना ते माहीत असतं, आणि त्यामुळे काय करतात ते त्या रेंजचा जो ऑप्शन असतो तो सेल करून टाकतात. म्हणजे तिथपर्यंत मार्केट काही पोचत नाही, त्याच्या बाहेर काही जात नाही, आणि सगळंच्या सगळं प्रीमियम त्यांना खायला मिळतं. आणि म्हणून 70% वेळा काय होतं, ऑप्शन सेलर हे मोठे प्लेयर आहेत हेच जिंकतात. मात्र कायम 100% वेळा जिंकत नाहीत मित्रांनो. 30% वेळा अशी परिस्थिती होते की अचानक काही बातमी येते, त्यावेळेला त्यांनाही काही त्यांच्या हातात नसतं. अशा वेळेला ऑप्शन बायरचा देखील फायदा होतो. आपण पुढे जाऊया. अनेकदा ऑप्शन सेलरला काय असतं की एक्सपायरीचा दिवस आहे. एक्सपायरीच्या दिवशी काय होतं मित्रांनो? एक्सपायरीच्या दिवशी तुमची टाइम व्हॅल्यू 0 होणार असते. त्यामुळे एक्सपायरीच्या दिवशी अनेकांचं हे काय असतं, इंट्राडेसाठी ऑप्शन सेल करायचा. त्याचा फायदा असतो, अर्थात कुठलाही ऑप्शन सेल करून फायदा होत नाही. ऑप्शन सेलिंग इतकं सोपं नाही आहे, इतका इझी मनी. एक कायम गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये अनेकांचा समज असा असतो की अगदी इझी मनी मिळेल, म्हणजे मी काही पैसे टाकीन आणि मला काही रिटर्न येईल लगेच 10%, लगेच 15%. असं जर होत असतं तर सगळ्यांनी आपली नोकरी, धंदा, व्यवसाय जो काय असेल तो सोडून शेअर मार्केटमध्येच ट्रेडिंग केलं असतं. तर मार्केटमध्ये इझी मनी मिळत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवर्क करावं लागतं, ॲनालिसिस करावं लागतं, आणि मगच तुम्ही त्याच्यामधनं पैसे कमवू शकता. तर ज्यांना मार्केटचं डीप अंडरस्टँडिंग आहे, ज्यांचं नॉलेज खूप चांगलं आहे, ज्यांचं ॲनालिटिकल स्किल चांगलं आहे, असे लोक काय करतात, ऑप्शन सेलिंग करतात आणि एक्सपायरीच्या दिवशी प्रॉफिट कमवू शकतात. आता आपण जाऊया आणि बघूया की आपल्याला मार्जिन किती लागतं. मी इथे काय करतो, एका वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण गुगलला जाऊया आणि इथे चेक करूया अपस्टॉक्स मार्जिन.
मार्जिन कॅल्क्युलेटर दिसतोय, त्याला क्लिक केलं. ओके. आता मला काय करायचं आहे, अपस्टॉक्समध्ये NSE एक्सचेंज घेतलं. सेगमेंट कोणता घ्यायचा आहे, मला ऑप्शन घ्यायचा आहे. टिकर कुठला घ्यायचा आहे, तर इथे मला काय करायला लागेल, SBI शोधून काढावं लागेल. इथे टाईप करता येत नाही, आपल्याला मॅन्युअलीच जावं लागतं. SBIN. आता समजा आपण समजूया की SBI मध्ये काही विकली ऑप्शन नाही आहेत, तर हे थोडंसं अपस्टॉक्समध्ये प्रॉब्लेम आहे. आपण असं समजूया की कुठलाही एक ऑप्शन आपल्याला हे करायचं आहे, 200चाच ऑप्शन आपल्याला 200चाच समजा मला कॉल ऑप्शन सेल करायचं आहे. तर इथे घेतलं मी 24 सप्टेंबरची एक्सपायरी घेतली, स्ट्राईक प्राईस 200 घेतलं, कॉल घेतला. मला बाय नाही करायचं आहे, मला सेल करायचं आहे. क्वांटिटी ऑटोमॅटिक 3000 येते, कारण लॉट साईज 3000 किंवा 3000च्या पटीत असतो. तुम्ही जेव्हा ॲड म्हणता त्यावेळेला तुम्हाला त्याचं मार्जिन दाखवतो तो. तुम्ही जर बघितलं तर टोटल अमाऊंट तुम्हाला पोझिशनल ऑप्शन सेलिंगसाठी किती लागणार आहे, एक लॉट विकण्यासाठी 2,61,690 रुपये तुम्हाला लागणार. म्हणजे जवळजवळ ₹2.3 लाख लागतात एक लॉट ऑप्शनचा सेल करायला. तो कुठलाही असो, 200चा असो, 205चा असो. अनेकांना असं वाटतं की प्रीमियमशी त्याचा काही संबंध आहे, तर प्रीमियमशी काहीही संबंध नसतो. म्हणजे आपण ऑप्शन बाय करताना काय करतो, तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन बाय करताना आपलं गणित काय असतं, हे ₹9.05 गुणिले 3000 लागतील, एवढंच आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणार. हेच घ्यायचं असेल तर ₹6.60 गुणिले 3000 एवढंच लागणार. हा घ्यायचा असला तर ₹4.60 गुणिले 3000, ₹7.05 गुणिले 3000. बाईंगमध्ये आपल्याला ह्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन असतं. सेलिंगमध्ये ह्यापैकी कुठलाही करायचा असू दे, आपल्याला किती लागणार, आपल्याला साधारण 2,62,000 इतकं मार्जिन द्यावं लागणार पोझिशनलसाठी. इंट्राडेसाठी थोडंसं कमी होईल, याच्यामध्ये साधारण 40% मार्जिन लागतं, पण पण ते सुद्धा खूप आहे. तर इतकं मार्जिन द्यावं लागतं, त्यामुळे रिटेल ट्रेडर ह्याच्यामध्ये पडत नाहीत आणि ट्रेडिंग करत नाहीत. निफ्टी, बँक निफ्टीमध्ये थोडंसं कमी लागतं, मी ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आत्ता आपण ते सगळे डिटेल पुन्हा बघणार नाही आहोत. तर इथे मी तुम्हाला मार्जिन किती लागतं त्याची देखील ओळख आणि ते का जास्त लागतं हे मी तुम्हाला सांगितलं. आपण पुढे जाऊया. आता हे मार्जिन रिड्यूस कसं करायचं, तर आपल्याला आपली पोझिशन हेज करावी लागेल. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की मार्जिन हे कशावर अवलंबून असतं, मार्जिन हे तुम्ही किती रिस्क घेताय त्याच्यावर अवलंबून असतं. ऑप्शन जर तुम्ही सेल करत असाल तर तुम्ही अनलिमिटेड रिस्क घेताय, म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, एक मार्जिन ठरवलेलं आहे, तेवढं तुमच्याकडनं घेतात. आता तुम्ही जर हेजिंग करत असाल तर तुम्हाला, आता हेजिंग म्हणजे काय आहे, आपण एक लाईव्ह सेशन बनवलेलं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ते पूर्वीचे ऑप्शनशी रिलेटेड, हेजिंगशी रिलेटेड सगळ्या ज्या व्हिडिओज आहेत त्याच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. खाली जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. हेजिंग म्हणजे काय, ते कसं करायचं असतं, त्याचा फायदा काय, तर ते आपण तिथे समजून घेऊ शकतो. थोडक्यात हेजिंग म्हणजे काय असतं, तर आपण ज्या पद्धतीनं विमा घेतो त्या पद्धतीनं आपल्या पोझिशनचा विमा घेतो. आपण दुसऱ्या बाजूनं, दोन्ही बाजूनं ट्रेड करतो. असं जर केलं तर आपल्याला काय होऊ शकतं, लागणारं मार्जिन कमी होऊ शकतं. आता ह्याच्यासाठी एक सोपा मार्ग असतो, तो म्हणजे ऑप्शन स्प्रेड बनवणं. आता हे नक्की ऑप्शन स्प्रेड म्हणजे काय आहे, तर हे डिटेल माहिती तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा इतर ठिकाणी मिळू शकेल. मी अजून त्याच्यावर काही बनवला नाही आहे व्हिडिओ. येत्या काळामध्ये हे ऑप्शन स्प्रेड म्हणजे काय याच्यावर, ऑप्शनवरच मी एक अख्खी सिरीज बनवण्याचा विचार करतोय. अर्थात मला तुमच्याकडून चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. लॉकडाऊन जसं जसं कमी होत चाललंय तसं थोडं थोडं लोकांचं जे व्ह्यूइंग आहे ते थोडं कमी होत आहे, मी ते समजू शकतो. पण जास्त लोकांनी जर सपोर्ट केला तर आपण ऑप्शनवर देखील एक सिरीज बनवूया, ज्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेन. तर ऑप्शनचा जो स्प्रेड आहे तो जर बनवला तर आपल्याला काय होऊ शकतं, मार्जिन रिड्यूस होऊ शकतं. आणि बरेच प्रकार असतात, पण आपण ऑप्शनचा स्प्रेड म्हणजे काय हे थोडक्यात बघूया. आता समजा जर तुम्ही बुलिश आहात, म्हणजे काय, तुम्हाला तेजी वाटते, तर तुम्ही काय करू शकता, बुल कॉल स्प्रेड बनवू शकता. हे मी प्रॅक्टिकली दाखवणार आहे कशा पद्धतीनं करायचं असतं. बुल कॉल स्प्रेड जेव्हा तुम्ही बनवता त्यावेळेला काय होतं,
त्यावेळेला तुम्ही एक ॲट द मनी किंवा स्लाइटली आउट ऑफ द मनी कॉल जो असतो तो ऑप्शन बाय करता. तुम्ही तेजीचं पोझिशन बनवताय, त्यामुळे एक कॉल बाय करणार. ठीक आहे, कॉल बाय करायला तुम्हाला ऑप्शन बाय करायला तुम्हाला काय असतं, फार मार्जिन लागत नाही. आणि त्याच सोबत तुम्ही काय करणार, एक डीप आउट ऑफ द मनीचा कॉल आहे तो तुम्ही सेल करणार. लक्षात घ्या मित्रांनो, एक कॉल बाय करायचा, एक कॉल सेल करायचा. असं जर केलं तर त्याला बुल कॉल स्प्रेड म्हणतात. तर त्याच्यात फायदा काय असतो, तर ही एक स्ट्रॅटेजी आहे. आता ती समजून घेण्यासाठी आपण पुन्हा काय करूया, जाऊया. ओके. आता इथे मी तुम्हाला आधी ती समजून सांगतो आणि मग आपण तिकडे चेक करूया. इथे ती समजून सांगतो. आता समजा मला वाटते तेजी येणार आहे. 202 रुपये 200च्या वर टिकला आहे. तुम्ही जर बघितलं तर असं लक्षात येईल की आता खूप मोठी तेजी झाली आहे. कदाचित तो 210 पर्यंत जाऊ शकतो. मग इथे तुम्ही काय करायचं, 200चा कॉल ऑप्शन जो आहे, मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. SBIN 210चा कॉल ऑप्शन जो आहे, हा मी आणखीन एक ॲड करतो. तुम्ही हा ॲड केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही काय करायचं, 200चा जो कॉल ऑप्शन आहे तो बाय करायचा. कारण आपण काय बघितलंय, इन द मनी किंवा स्लाइटली आउट ऑफ द मनी, आपण हा इन द मनी बाय करतोय. तर 200चा कॉल ऑप्शन बाय करायचा आणि 210चा जो कॉल ऑप्शन आहे तो सेल करायचा. आता काय होईल, 210चा का सेल करतोय, कारण मला माहिती आहे की वाढलं समजा SBIचा शेअर, तरी ह्या एक्सपायरीपर्यंत तो 210च्या वर काही फार जाणार नाही. 210च्या आसपास 210, 212, 208, 209 असं काहीतरी तो राहील. आता ज्या वेळेला SBIचा शेअर फार वाढणार आहे पण फार वाढणार नाही आहे, अशा वेळेला तुम्ही काय करता, एक कॉल ऑप्शन बाय करता आणि एक कॉल ऑप्शन सेल करता. काय होईल, इथे तुम्हाला 9 रुपये 5 पैसे प्रीमियम द्यावा लागणार, कारण तुम्ही बाय करताय. सेलरला तुम्हाला तो द्यावा लागणार. इथे तुम्ही काय करताय, सेल करताय, म्हणजे तुम्हाला 4 रुपये 65 पैसे प्रीमियम मिळणार. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर मी इथे कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून दाखवतो. इथे आपण कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करूया. आपल्याला 9 रुपये 5 पैसे खर्च आहे आणि 4 रुपये 60 पैसे आपल्याला मिळणार आहे. तर 4 रुपये 65 पैसे आपल्याला मिळतील, वजा 9 रुपये 5 पैसे, म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या व्यवहारामध्ये 4 रुपये 40 पैशाचा खर्च येणार आहे. आता ह्याचा अर्थ काय आहे, 4 रुपये 40 पैशाचा खर्च येणार. समजा 202चा वाढला SBI आणि 210 झाला. काय होईल, 202चा वाढला आणि 210 झाला. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्याची किंमत किती होईल, 9 रुपये 5 पैसे आहे, त्याची किंमत किती होईल, त्याची किंमत 10 होईल. कारण 200चा 210, 202 वरनं 210 झाला, टाइम व्हॅल्यू संपली, पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू 10 रुपये तयार झाली. म्हणजे इथे आपल्याला काय होईल, 1 रुपया फायदा होईल. इथे काय होईल, 210च झाला, याची किंमत 0 होईल. इथे आपल्याला किती फायदा होईल, 4 रुपये 65 पैशाचा फायदा होईल. म्हणजे तिकडे 1 रुपया आणि इकडे 4 रुपये 65 पैसे, म्हणजे 5 रुपये 65 पैसे आपल्याला फायदा होईल. तुमच्या लक्षात येते का मित्रांनो, ह्या पद्धतीनं आपण बुल कॉल स्प्रेड बनवू शकतो. आणि ते किती रुपये प्रीमियम देऊन बनवू शकतोय, फक्त 4 रुपये 40 पैसे देऊन बनवू शकतोय. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, आणि हा प्रीमियम आपला सगळा रिसीव्ह होणार आहे, रिकवर होणार आहे. कारण आपल्याला टोटल 4 रुपये 65 पैसे मिळाले, तर त्यातनं हा रिकवर होईल सगळा, आणि इथे 1 रुपया मिळेल. तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो, बुल कॉल स्प्रेड बनवू शकतो. तर हे मला इथे तुम्हाला सांगायचं होतं. आता ह्याच्यासाठी किती मार्जिन लागणार आहे ते देखील आपण बघूया. मी इथे काय केलंय, 200चा कॉल समजा मी सेल केलाय, त्याच्याऐवजी आपण काय करूया, हे काढून टाकूया. याच्याऐवजी मी काय करतो, 200चा कॉल बाय करतो. ओके, इथे किमतीमध्ये थोडासा फरक दिसणार, कारण हे अपस्टॉक्सचं मार्जिन कॅल्क्युलेटर परफेक्ट काम करत नाही. 13 रुपये दाखवते, ॲक्च्युली 13 रुपये नाही आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. त्यानंतर आणखीन काय केलं, मी 210चा कॉल सेल केला.
ऍड करूया. ओके. तर इथे तुमच्या असं लक्षात येईल की आता तुम्हाला टोटल मार्जिन लागतंय 45,600 रुपये फक्त. याचं कारण असं आहे की एक कॉल तुम्ही बाय केलाय आणि एक कॉल तुम्ही सेल केलाय. इथे बाय केलाय त्यामुळे प्लस दिसतंय, सेल केल्यामुळे मायनस दिसतंय. 13 रुपये 65 ह्या किमती चुकीच्या आहेत. तर 13 रुपये 65 पैसे तुम्हाला द्यावा लागतोय प्रीमियम, 5 रुपये 80 पैसे तुम्हाला प्रीमियम मिळतोय. आपण इथे आपल्या किमती घालून कॅल्क्युलेट करू शकतो, पण मार्जिन इतकंच लागणार आहे 45,600. मगाशी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फक्त एकच ऑप्शन सेल करायचा असता तर तुम्हाला किती लागत होते? 2,62,000 लागत होते. आता तुम्ही हेजिंग केलं, कॉल स्प्रेड बनवलात, बुल कॉल स्प्रेड बनवलात, तुम्हाला 45,000 रुपये मार्जिन लागते. मार्जिन प्रचंड कमी लागते. तर अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. आपण पुढे जाऊया. बुल कॉल स्प्रेड प्रमाणे, बुल कॉल स्प्रेड कधी बनवायचा असतो? आपल्याला ज्या वेळेला असं वाटत असतं की मार्केटमध्ये थोडी तेजी येईल किंवा थोडीशी तेजी आणि साईडवेज राहील मार्केट, तेव्हा बुल कॉल स्प्रेड बनवायचा असतो. थोडीशी मंदी आणि साईडवेज असं वाटत असेल किंवा मंदी वाटत असेल आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आपण बिअर पुट स्प्रेड बनवायचा असतो. सेम तसंच आहे. इथे कॉलच्या ऐवजी पुट एक बाय करायचा आणि एक पुट सेल करायचा. तर मित्रांनो, ह्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेत. आपण ऑप्शनची जर सिरीज बनवली तर मला हे जास्त डिटेलमध्ये समजून सांगणं सोपं जाईल. आत्ता तुम्हाला समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला जर काही शंका असतील तर आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही त्या विचारू शकता. त्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रेड अवेलेबल असतात आणि पण बरेच ऑप्शन अवेलेबल असतात मार्जिन रिड्यूस करण्यासाठी. पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्याच्यासाठी डीप नॉलेज घ्यावं लागतं. आपण जर आपला जो मनी मशीन कोर्स आहे, पेड कोर्स आहे, त्याला जर ॲडमिशन घेतली तर आपण हे सर्व आणि पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या तिथे आपण ऑलरेडी समजून सांगतोच आहे. आपण पुढे जाऊया. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळी हेजिंगची सुद्धा मॉडेल्स आहेत. आपण फ्युचर बाय करून ऑप्शन सेल करू शकतो. असं काय काय बरंच करता येतं. खूप परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आपण करू शकतो आणि ट्रेडिंग आपण सेफ करू शकतो. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदा करण्याच्या दृष्टीनं आपण आपला सेटअप बनवू शकतो. अर्थात त्याच्यासाठी ॲनालिसिस आणि डीप नॉलेज असावं लागतं. नुसतं दिसायला सगळं सोपं दिसतंय म्हणून जर करायला गेलात तर तुम्हाला लॉस होऊ शकतो आणि ऑप्शन सेलिंगमध्ये अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. तर त्याच्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय यामध्ये काम करू नये. फक्त ती जी पूर्ण माहिती आहे ती द्यायला मी आज सुरुवात केली आहे असं आपण समजूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल, ऑप्शनची सिरीज जर तुम्हाला बघायची असेल, तर मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला, थोड्याफार जरी कन्सेप्ट क्लिअर झाल्या की नाही, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.